विद्यार्थी मित्र हो, आज आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय स्तरावर जे काही पक्ष आहेत त्यांची चर्चा करणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, त्यानंतर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय स्वाभिमानी पक्ष CPI, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPM, राष्ट्रीय जनता दल, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष अशा स्वरूपाची पक्षाची निर्मिती त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय स्तरावर दिसून येते। याबरोबरच प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यामध्ये, आसाममधील ऑल पार्टी लीडर्स किंवा आसाम गण पक्ष म्हणता येईल, नॅशनल कॉन्फरन्स जम्मू काश्मीर, फॉरवर्ड ब्लॉक पश्चिम बंगाल, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी, महाराष्ट्रामध्ये लोक जनशक्ती पार्टी, संयुक्त फ्रंट, पीपल्स फ्रंट पाँडिचेरीचा, त्यानंतर अकाली दल पंजाब, युनायटेड गोवन्स पार्टी गोवा, तेलुगू देशम आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील रयत संघ, सिक्कीम संग्राम परिषद, शिवसेना महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश पार्टी, केरळ काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस हरियाणा अशा अनेक कितीतरी प्रादेशिक पक्ष आज भारतामध्ये निर्माण झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात। याबरोबर अनेक राजकीय पक्ष स्थानिक पक्ष म्हणून त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात। स्थानिक राजकीय पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा, नाग विदर्भ चळवळ, ख्रिश्चन पार्टी, क्रांतिकारी समाजवादी, मिझो नॅशनल फ्रंट, हरियाणा विकास पार्टी इत्यादी असंख्य पक्षांचा समावेश केला जातो। कित्येक पक्ष निवडणुका पूर्ण होईपर्यंत अस्तित्वात दाखवतात आणि लगेच लुप्त पावतात। बाकीला भारतीय राजकीय स्वरूपाचं सोडून प्रादेशिक पक्षांमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रातील मनसे स्थानिक पक्षामध्ये मनसेची देखील भूमिका होते। याबरोबर प्रहार, लोकजनशक्ती पार्टी, बच्चू कडूंची हे देखील एका स्थानिक पक्षांचा समावेश त्या ठिकाणी आपल्याला झालेला या ठिकाणी दिसून येतो। एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काही अटीची त्या ठिकाणी ठराविक असावे लागतात। त्यामुळे किमान 4 राज्यातून लोकसभा किंवा त्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका त्या पक्षाला मतदान झाल्यातून किमान 6% मते मिळाली पाहिजे। लोकसभेत किमान 4 जागा निवडून आलेल्या पाहिजे। 1 किंवा अनेक राज्यातून किंवा 4 राज्यातून त्या पक्षाचे अधिकृतरित्या निवडणूक लढवली असली पाहिजे आणि प्रादेशिक पक्ष म्हणून त्या राज्यात मान्यता असली पाहिजे किंवा जर किमान 3 राज्य मिळून त्या पक्षाला सार्वजनिक निवडणुका लोकसभेच्या संख्येच्या 2% उमेदवार निवडून आले पाहिजे। तसेच प्रादेशिक पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवण्यासाठी त्या पक्षाने राज्यातील विधानसभा निवडणुकीत किमान 6% मते मिळवली पाहिजे। याशिवाय या राज्यात किमान 2 जागा निवडून आलेल्या असाव्यात किंवा त्या पक्षाने सरळ लोकसभेच्या निवडणुका लढविल्या तर त्यांना 6% मते मिळाली आणि किमान 1 जागा लोकसभेत मिळाली तरी त्यांना प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळते किंवा विधानसभेत 3% मते मिळाली आणि किमान 3 जागा निवडून आल्या तरीही त्यांना राज्यातील प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते किंवा त्या राज्यातून निवडून येणाऱ्या लोकसभेच्या एकूण जागांपैकी 4 जागा म्हणजे प्रत्येक 25 जागांपैकी एक प्रतिनिधी लोकसभेत निवडून आलेला असाव्या किंवा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका त्या प्रादेशिक पक्षाला त्या राज्यातून 8% मते मिळाली पाहिजे किंवा त्या राज्यातील विधानसभेत 8% मते मिळाली पाहिजे। 1952च्या सार्वत्रिक निवडणुकात मान्यता प्राप्त 14 राष्ट्रीय पक्ष होते, 39 प्रादेशिक पक्ष होते। 2009 मधल्या 7 राष्ट्रीय पक्ष असले होते। आज आजच्या दरम्यान 2021ला जर आपण बघितलं तर आज भारतामध्ये 8 राष्ट्रीय पक्ष आणि जवळपास 26 राजकीय पक्षांना मान्यता मिळवलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। 1415 मान्यता नसतात अशा स्वरूपामध्ये एकंदरीत रचना आपल्याला प्रादेशिक पक्षांची, राष्ट्रीय पक्षांची आणि स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षाची दिसून येते। आजच्या या प्रसंगामध्ये आज आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसची माहिती करणार आहोत। इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 28/12/1885 रोजी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली। निवृत्त प्रशासकीय अधिकारी ॲलन ह्यू आणि व्हायसरॉय अरविंद केजरीवाल यांच्या प्रयत्नातून काँग्रेसची स्थापना झाली। सामाजिक राजकीय प्रश्नांची चर्चा करण्यासाठी राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ब्रिटिशांना एक
शेपटी व्हायला पाहिजे होता, त्या व्यासपीठावरून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, नैतिक इत्यादी प्रश्नांची चर्चा ब्रिटिशांना अपेक्षित होती. 1887 पासून काँग्रेसचे स्वरूप बदलून हे संपूर्ण राजकीय झाले. त्यातील काही लोकांनी सामाजिक प्रश्नांसाठी राष्ट्रीय सामाजिक परिषद स्थापन केली. याच काळात काँग्रेसचे जहालगड, मावाळगड, रानडे हळूहळू काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात रूपांतर त्यांचं होत असताना आपल्याला दिसून येते. याच काळात काँग्रेसचे जहाल आणि मावळ दोन्ही गट हळूहळू दोन्ही पक्ष हे काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी विलीन झाले दिसून येतात. 20व्या शतकाच्या प्रारंभापासून ती चळवळ हळूहळू अवढव्य पक्षी स्वरूपात रूपांतरित होऊ राहिली. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींनी काँग्रेसला जनतेचा पक्ष बनवले. पुढे पंडित नेहरूंनी पक्ष नियंत्रित शिस्तीचा बनविला, परंतु काँग्रेस पक्ष एकदिवशी राहिला नाही. बँक राष्ट्रीयकरण आणि स्थानिकांची तनिखे बंद करण्याच्या प्रश्नावरून काँग्रेस पक्ष 1969ला विभागला. 2 काँग्रेस पक्ष निर्माण झाले. नवीन काँग्रेस पक्ष इंडिकेट आणि जुना काँग्रेस पक्ष सिंडिकेट म्हणून वापरला लागला. 1969मध्ये काँग्रेसचे प्रदेशातले व मार्च 1977च्या निवडणुकीत झालेला प्रचंड प्राबल्य स्वीकारून सुद्धा काँग्रेसचे अखिल भारतीय स्वरूप कायमच आहे. काँग्रेसचे स्वरूप देशव्यापी असून प्रांत, जिल्हा, तालुका व पंचायत पातळीपर्यंत या संघटनेची पाळंमुळं उठलेली आहे. स्वातंत्र्य चळवळीचा भव्यदिव्य इतिहास व लाभलेले अद्वितीय व असामान्य नेतृत्व यामुळे जनमानसात प्रदीर्घ कालापर्यंत या पक्षाने आपले स्थान निश्चित केले होते. गांधीजी व नेहरू यांच्या असीमित प्रभावामुळे 1967 पर्यंत काँग्रेसची सत्ता व प्रभाव निर्विवाद राहिला. 1971ला असलेली भरती 1977च्या निवडणुका पारदर्शनी भारतातून अक्षरशः काँग्रेसची उच्चत्या म्हणजे काँग्रेस पक्षाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेस हा पक्ष आपल्या समस्या मार्गाने शासनाकडून मांडण्यासाठी निर्माण झाली होती. एक व्यासपीठ त्यांचं एक तयार झालं होतं. नंतरच्या काळामध्ये भारताच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे जहाल, मावाळ किंवा इतर जे राजकीय गट निर्माण झाले होते त्या राजकीय गटांचं नंतरच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये विलीनीकरण झालं. अशा स्वरूपामध्ये अखिल भारताचं स्वरूप राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला आलेला नंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आपल्याला दिसून येते. आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1952मध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसच्या भूमिका झाल्या, या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने प्रचंड मताधिकारी देशव्यापी बहुमत त्या ठिकाणी मिळवलं आणि सत्ता त्या ठिकाणी कायम केली आपल्याला. 1952 पासून तर जवळपास 1978पर्यंत म्हणजेच त्या ठिकाणी जयप्रकाश नारायण यांचं झंझावात येईपर्यंत राष्ट्रीय काँग्रेसचं वचड त्या ठिकाणी होती. परंतु नंतरच्या काळामध्ये 1977च्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं पार धुवा उडाला किंवा पार उच्चाटन त्यांचं झालं आणि अशा स्वरूपाचा काँग्रेसचा एक प्रकारचा धुवा त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसून येतो. आणि 1989 नंतर 91मध्ये जेव्हा लोकसभेच्या 78 नंतर 1985मध्ये आणि 1984 जेव्हा इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती, त्याच्यानंतर पुन्हा काँग्रेसला मताधिक्य मिळाले आणि राजीव गांधी यांच्या हातामध्ये सत्ता आलेली आपल्याला त्या काळामध्ये 81 ते 84 दिसून येते. 84मध्ये त्यानंतरच्या काळामध्ये देखील राजीव गांधी दीर्घकाळ पंतप्रधान राहिले आणि 1991मध्ये पुन्हा काँग्रेसला आजचे दिवस आले आणि जवळपास 1991 ते 2004पर्यंत हा पक्ष सत्तेवर होता. आज रोजी हा पक्ष सत्तेच्या बाहेर असला तरी भारताच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने अवीट असा एक ठसा त्या ठिकाणी उमटलेला आपल्याला दिसून येतो. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं स्वरूप काँग्रेस पक्षात 1969पर्यंत व नंतरही थोड्या अंशाने विविध प्रवृत्तीच्या व प्रवृत्तीच्या विचारसरणी अस्तित्वात होत्या. उजवे, डावे, मध्यम, पुरोगामी, जैसे थेवादी, प्रतिक्रियावादी, पुराणमतवादी, श्रीमंत व मध्यमवर्गीय इत्यादी अनेक लोकांचा प्रभाव होता. साम्य असलेल्या प्रत्येक संबंधाचे व व्यक्तिमत्वाचे लोक या पक्षात आहेत. या पक्षात लोकोपती, उद्योगपती, जमीनदार, शेतकरी, साधू, टोळेबाज, प्राध्यापक, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे तज्ज्ञ, संकुचित वृत्तीचे, उदार आराधकवादी, साम्यवादी, तपस्वी, कट्टर मुसलमान,
व कट्टर हिंदू यांचा समावेश झाला आहे. अशा स्वरूपाचे काँग्रेस पक्षाचं एकंदरीत स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला मांडता येतं. अशा स्वरूपामध्ये काँग्रेसची रचना आपण बघत असताना त्या ठिकाणी आपण दिसून येते. काँग्रेस संघटने सर्वोच्च मंडळ अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी असून त्यानंतर कार्यकारी समिती, प्रदेश किंवा क्षेत्रीय समित्या, जिल्हा काँग्रेस कमिटी व इतर काँग्रेस कमिट्या इत्यादींचा क्रम लागतो. प्रदेश काँग्रेस कमिटी मंडळांतर्गत दुय्यम काँग्रेस कमिटी म्हणते. मंडळ काँग्रेस कमिट्या जिल्हा व प्रदेश कमिटीतील सभासदांची निवड करतात व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी प्रादेशिक कमिटीचे प्रतिनिधी असतात. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी वार्षिक अधिवेशनात ठरल्याप्रमाणे कार्य पार पडते. महत्त्वपूर्ण प्रश्नावर बैठकी बोलवल्या जातात. काँग्रेस पक्षाची खरी सत्ता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला नसून ती कार्यकारी समितीला जबाबदार असते. कार्यकारी समितीला पक्षाच्या संघटनेत व्यापक अधिकार आहे. पक्ष संघटनेवर नियंत्रण ठेवणे, विविध नियम तयार करणे, एखादी प्रदेश काँग्रेस कमिटीनुसार कार्य करीत नसल्यास भंग करण्याचा अधिकार, विशिष्ट भंगाची कारवाई करणे इत्यादी काँग्रेस अध्यक्षाची भूमिका महत्त्वाची असते. प्रदेश काँग्रेस कमिट्यांची निवड जिल्हा समित्या करतात. प्रदेश काँग्रेस कमिटी ही त्या राज्यातील काँग्रेस पक्षाची सर्वश्रेष्ठ यंत्रणा असते. प्रादेशिक लोकशाही राजकारणात तिची भूमिका महत्त्वाची असते. काँग्रेस पक्षाचे वर्षातून एकदा अधिवेशन भरते. काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी निवडलेले सुमारे 5,000 प्रतिनिधी वार्षिक अधिवेशनात सहभागी होतात. पक्षाचे सर्वसाधारण धोरण अधिवेशनात ठरत असते. काँग्रेस पक्ष व शासन यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी कार्यकारी समितीची एक पार्लमेंटरी उपसमिती तयार करण्यात येते. या उपसमितीचे मुख्य कार्य म्हणजे निवडणुकीच्या घोषणापत्रात दर्शविलेल्या धोरणानुसार शासन चालवण्यास मदत करणे होय. अखिल भारतीय समितीची एक केंद्रीय कचेरी असते. त्यातून सर्व प्रादेशिक कमिट्या इतकेच नव्हे तर खेड्यापर्यंत काँग्रेसचा संदेश पोहोचण्याचे कार्य केले जात असते. अशा स्वरूपात काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्षाची रचना त्या ठिकाणी आपल्याला बघता येते. आजच्या या तासिकेमध्ये आज आपण या ठिकाणी राहिलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उर्वरित भाग आहोत व नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत. तर तो सर्वांना